हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. बघा, मला खूप दिवसांनी मी व्हिडिओ काढते. झालं असं की रात्री असं वाटलं की मैत्रिणींना व्हिडिओ काढून दाखवूया, सांगूया की आपली काय अवस्था झाली ती. पण लाईट बंद करून केल्यामुळे तो ना अंधारात व्हिडिओ आलेला आहे माझा एकटीचा. झोपली होती, पाय खूप दुखतात माझे, म्हणून मी झोपलेली. तर माझ्या काय मनात आलं तर ते माझं कॅमेऱ्यावर बोट गेलं. म्हटलं चला व्हिडिओ काढूया मैत्रिणींना. पण मी अजिबात दिसत नाही, माझा चेहरा बेड दिसतो फक्त. तर कशा आहात मैत्रिणींनो? माझी अवस्था अशी झाली, म्हणजे माझा ना गुडघ्यामध्ये ना नस माझी भरलेली खूप. तर ते नसामुळं मला ना उभं नव्हतं राहावत, आणि चालायला तर होतच नव्हतं, पण उभं पण नव्हतं राहावत. उभं न राहिल्यामुळं मी चालू शकत नव्हते आणि बसू शकत नव्हते. आणि मग इतका त्रास व्हायचा ना की काय विचारू नका, रडायचंच राहिलेली फक्त. तर ते माझा 2 नंबरचा मुलगा आहे, त्याने कुठे बघितला होता डॉक्टर. तर तो बोलला त्याच्या पप्पांना की एक डॉक्टर आहे तिकडे, आईला न्या, बरी होईल. म्हणून मी आता आयुर्वेदिक हाडाच्या वैद्याकडे जाते. हाडाचा वैद्य आहे तो डॉक्टर, तर त्याच्याकडे जाते. झाले आता मला 3 वेळा गेले. एक दिवस बोलवतो तर एक दिवस नाही बोलवत. मग दुसरा एक दिवस आंघोळ पण नाही करायला सांगत, कारण पायाला पट्टी असते पूर्ण. तर त्यामुळं असं त्याने 3 वेळेला केलं आहे. आता मला परत उद्या बोलवलं आहे. मिस्टर म्हणतात 5 वेळा तरी करून घे, मग आपण घरी तेल आणून मग घरी मालिश करू. म्हणले बरं. पण काय आहे मैत्रिणीनं, पैसे जातात. तो लांब आहे, मी लांब राहिला आहे. तो आहे डोंबिवलीच्या पण पुढे आमच्या इकडे. तर तुम्हाला पत्ता कसा सांगणार मी, पण तो 100 रुपये लागतात माझ्या इथून जायला आणि तिकडनं यायला. तर त्यामुळं काय करणार आता. आजार म्हणला का पैसे आलेच, खर्च आलाच. मग खाणं पिणं कमी करावं लागतं घरातलं, दूध पाणी वगैरे, पण आजाराला पैसे घालवावं लागतात. असा प्रॉब्लेम आहे आमचा. माझं कधी त्यांचं, माझं कधी त्यांचं, आमचं चालूच आहे दोघांचं. ते काय आमचं थांबतच नाही आजारपण. आता आपणच आपल्या मनाला कशी समज घालायची का आपलं वय झालं आहे, आपलं वय झालं आहे, पण आता खायला तर पाहिजेच, जगायला तर पाहिजेच. उठणं हो नाही हो, बसत उठत कसं तरी मला त्यांना करावंच लागतं ना. माझ्या मिस्टरांचं असं आहे ना का ते स्वतः जागेवरून उचलून स्वतः पाणी पण घेऊन पित नाहीत. सगळं मला त्यांच्या हातात द्यावं लागतं. माझी मुलगी आहे ना, ती म्हणते तू खूप लाड केला आहेस ना पप्पांचा, म्हणून आता तुला ते त्रास देतात जास्त. तू त्यांना पहिलं का नाही म्हणाली तुमच्या हाताने घ्या, तुम्ही घ्या, मला बरं नाही आहे. आता जाऊ द्या मैत्रिणीनं, माणूस एकदा बोल, दोनदा बोल, किती वेळा बोलणार. मग तर देते मीच. जाऊ द्या, मला जेवढी मला सेवा करायची तेवढी मी करेल. नंतर बघू काय ते कसं होईल, ते जसं होईल तसं होईल. आता काय हाच विचार करून आणि चाललेच दिवस आमचे. सकाळ येते, दुपार होते, संध्याकाळ होते, रात्र होते, परत दुसरी सकाळ येते. आपलं ह्याच्यातच आमचे दिवस चाललेत. माझं बघा, माझ्या दुखण्यामुळे डोळ्याचं ऑपरेशन झालं मे महिन्यात, आणि ऊन खूप होतं म्हणून मी बसायला जात नव्हती स्टॉल लावायला. आत्ता प्रॉब्लेम, आता मी जाऊ शकते बसायला, तर माझ्या पायाने प्रॉब्लेम केला आहे. मला चालवत नाही, काय नाही काय नाही. खूप माझ्या पायात कळा येतात, उभं पण नाही राहावत. ॲक्च्युली म्हणजे जेवणाला पण इच्छा नाही होत, झोप पण नाही येत, इतका मला त्रास आहे त्या पायाचा. तर काय करणार मैत्रिणींनो. तर म्हटले सांगावं आपण, जरा थोडा व्हिडिओ काढूया आणि मैत्रिणींना दाखवूया की काय प्रॉब्लेम आहे माझं. मला व्हिडिओ काढायला जमत कसा नाही, ते तब्येतच बरी नसते तर काय काढणार.
व्हिडिओ काढायला काय नाही, व्हिडिओ काढते मी असा थोडा सणवार वगैरे. 15 ऑगस्ट गेली ना, मी व्हिडिओ नाही काढला, कारण तेव्हापासून दुखणं चालूच आहे माझं. 15-14 हा महिना पूर्ण दुखण्यातच गेला, म्हणजे डॉक्टरकडेच गेला आहे हा महिना पूर्ण. काय विचारू नका, जे आहे ते बरं आहे. सारखा डॉक्टर गोळ्या कंटाळा आला आहे. पण आता काय, शरीर आहे. आपण डॉक्टर नाही केला तर मग आपणच आपली काळजी घ्यायला पाहिजे ना. कोण आहे काळजी घेणारं? कोणी नाही. आम्ही आहे दोघेच. तर मुलाने दाखवलेल्या डॉक्टरकडे जाते, लेप लावून येते पायाला, तो मालिश पण करतो आणि मग बसते. मग एक दिवसाने बोलतो, एक दिवस आंघोळ नाही करायची, पट्टी नाही भिजवायची. मग ते तो पण एक त्रास होतो. एक तर आपल्याला सवय असते दररोजची आंघोळीची, लहानपणापासूनची सवय येते, ती मोडता पण येत नाही. पण आता करणार काय, डॉक्टरचं पण ऐकायला पाहिजे ना. मग आता उद्या करणार मी आंघोळ, तेव्हा मी डॉक्टरकडे जाणार, परत तुम्हाला ट्रीटमेंट देणार असं मिस्टरच म्हणतात. त्यांच्या मनाने 5 वेळा कर. मी तर कंटाळले खूप, मी नाही जाणार, जाऊ द्या, करूया आपण घरच्या घरीच मालिश. तेल घेऊन येते मी त्याच्याकडून, घरीच करूया. बघू आता. आमचं असं आहे ना, माझ्या मिस्टरांना मी नाही ऐकलं ना, त्यांना राग पण येतो. मग ते तू ऐकत नाही असे करत राहतात, मला ओरडत राहतात. सांगितलेलं काहीच ऐकत नाही, तुझ्याच मनाचं करते. मग तर ऐकावं पण लागतं ना. त्यांचं मी ऐकलं तर ते माझं ऐकतील, नाही तर मग मला म्हणतील तू नाही ऐकत तर मी नाही ऐकत. असं होतं मैत्रिणींना. आणि दुसरी गोष्ट, आमच्याकडे पाण्याचा आता त्रास चालू झाला आहे खूप. पाणी अर्धा तास येतं. सकाळी 6:30ला पाणी येतं, 8:30पर्यंत ठेवलं तर ठेवतात, नाही तर 7:30लाच जातं. म्हणजे अर्धा तासच असतं. संध्याकाळी 10ला सोडतात तर 9ला सोडतात, तर 10ला बंद करतात. संध्याकाळी असं, पण संध्याकाळी उपयोग काय, खरं सकाळची कामे असतात, भांडी लादी कपडे सगळं. असा प्रॉब्लेम चालू आहे पाण्याचा. पण पावसाचं बोंब आहे, टी व्हीला दाखवतात पाऊस नाही आहे म्हणून पाण्याची कमतरता आहे. आणि आमच्या डोंबिवलीमध्ये तर नेहमीच पाण्याची कमतरता आहे, ते काही विचारूच नका. डोंबिवलीचं लाईट आणि पाणी हे डोंबिवलीचे ठरलेले आहेत दोन्ही. लाईट पण जाते, पाणी पण नसतं असं आहे. चाललं आहे, काढतो आहे आम्ही. पण काय आता दुसरीकडे, इकडची आम्हाला सवय झालेली आहे, त्यामुळं आम्ही दुसरीकडे कुठे राहू शकणार नाही. आमचं डोंबिवली आणि ठाकुर्लीमध्येच आमचं सगळं आहे, म्हणजे औषधं वगैरे आणणं करणं, डॉक्टर. दुसरीकडे कुठे राहायला जातं पाण्यामुळं लांब. आम्हाला आता सवय झाली इथल्या इथेच. डोंबिवलीत पण माझी तर रूम आहे, पण मी आता 4था माळा आहे म्हणून मी जात नाही डोंबिवलीमध्ये. कशी जाणार, चढणार. आत्ताच माझी लिफ्ट असून इथे पाय दुखतात, तर चढवत नाही, उतरवत नाही. तर डोंबिवलीत सवय झालेली आहे, किती खूप वर्ष झाले आम्ही डोंबिवलीत आहे, 89पासून. तर आता दुसरा एरिया आवडणार पण नाही, कुठे जायला होणार पण नाही. आपल्याला तसं माणसं पाहिजे घरभर, तर माणूस दुसरीकडे जाईल ना राहायला, का मग ते बरं वाटतं. तर आता आम्हाला तर सवय आहे घरभर माणसांची, आणि आता ते नाही आहे. तर आता मला खूप म्हणजे असं हे वाटतं आहे, फिलिंग येतं आहे माझ्या मनातून. करणार काय, पण कोणाला बोलवणार आपण. आता दिवस चाललेत काढायचे. चला मग मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये.